आपण मागचा व्हिडिओ बनवला होता की 11च्या मुलांसाठी आपण फिजिक्सचे घेऊन येत आहोत क्लासेस. त्या अनुषंगाने आपण आज पहिला चॅप्टर जो आहे फिजिक्सवरचा मेजरमेंट्स अँड युनिट त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. प्युअरली सोप्या भाषेत कंटेंट द्यायचा माझा विचार आहे. 11वीतल्या मुलांना, जी मुलं आत्ताच 10वीतनं पास करून 11वीत जात आहेत, अतिशय स्वाधार मुलांसाठी नाही आहे. जी मुलं त्यांना इंग्लिश कळत नाही मराठी मीडियममधले लगेच त्या मुलांसाठी स्पेशली त्या मुलांसाठी मी अवेलेबल असणार आहे कंटिन्यू. तर पहिला चॅप्टर आहे मेजरमेंट अँड युनिट, त्याच्याशी बोलणार आहोत आपण. कॅमेरा कॉन्शियस आहे, समोर फिजिकली पोर असलं जरा थोडंसं जास्त मजा येते, पण आता सगळं एकट्यातच बोलायचं आहे. तर व्हर्च्युअल वर्डशी कनेक्ट करायचं, त्यामुळे हा पहिला एक अनुभव आहे. जर काय चुकलं समजून घ्या मुलांना सगळ्या. युनिट म्हणजे काय? समोर पोर असेल तर त्याला विचार करता आला असतो. आता काहीच नाही करता येत, आपलं आपणच बोलायचं, आपलं आपण उत्तर सांगायचं. युनिट म्हणजे अशी कुठलीही क्वांटिटी जी आपण मोजण्यासाठी वापरतो तर युनिट म्हणतात. उदाहरणार्थ वजन किलोग्रॅममध्ये मोजतो, म्हणजे मीटर सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो. नंतर लेंथ आपण मीटर सेंटीमीटर मोजू शकतो लेंथमध्ये. वेळ टाइम जो आहे तो सेकंडमध्ये, मिनिट, तास यामध्ये मोजू शकतो. ह्या बेसिक क्वांटिटी आहेत, बेसिक एकक आहेत. तर ते 4थी 5वी झाले असले ते काय एवढा मोठा विषय नाही ह्या स्टेजला. तर हे झालं युनिट. आता युनिटचे 2 टाईप असतात, एक तर फंडामेंटल युनिट, दुसरं डिराइव्ड युनिट. फंडामेंटल युनिट म्हणजे बेसिक युनिट जे पृथ्वीच्या अस्तित्वापासून आहेत. उदाहरणार्थ लेंथ, मास, टाइम, ठीक आहे. आणि या फंडामेंटल युनिटचा वापर करून जे युनिट बनवलेले आहेत त्याला आपण म्हणतो डिराइव्ड युनिट. म्हणजे फंडामेंटल युनिट्स एक्सप्लेन करायला, डिफाईन करायला दुसऱ्या कोणत्याही युनिटची गरज नसते, म्हणून त्यांना फंडामेंटल किंवा बेस युनिट असं म्हणतात. आणि डिराइव्ड युनिट हे फंडामेंटल 2 किंवा 3 फंडामेंटल युनिटच्या क्वांटिटीच्या मदतीने बनलेले असतात, म्हणून त्यांना डिराइव्ड युनिट असं म्हणतात. म्हणजे डिराइव्ड युनिटचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात अशा फंडामेंटल क्वांटिटीची, फंडामेंटल युनिटची मदत घ्यावी लागते. ओके, इतकं समजले? ठीक आहे. एवढं समजलं असेल तर पुढे जाऊ. आता ह्याच्या पुढचा प्रश्न काय? ह्याच्या पुढचं काय? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. आता हे झालं मेजरमेंट आणि युनिट. आता इंटरनॅशनल हे युनिट कसे डिफाईन केले जातात? इंटरनॅशनल सिस्टम, इंटरनॅशनल सिस्टम मध्ये बरेच प्रत्येक ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यात चेंजेस झाले, त्यात रिव्हॉल्युशन होत गेलं. पण सुरुवातीला 3 इंटरनॅशनल युनिट सिस्टम अस्तित्वामध्ये होत्या. पहिलं FPS, दुसरं MKS, तिसरं CGS. ठीक आहे. आता हे युनिट काय सांगतात? तर लेंथ, मास अँड टाइम ह्या जे बेसिक युनिट आहेत, हे जे फंडामेंटल युनिट आहेत, तेच मोजायचे वेगवेगळी युनिट्स आपण ह्या वेगळ्या सिस्टममध्ये वापरतोय. उदाहरणार्थ FPS मध्ये लेंथसाठी फूट वापरतोय, माससाठी पाऊंड वापरतोय आणि टाइमसाठी सेकंद वापरतोय. क्लिअर? दुसरा आहे MKS. MKS मध्ये लेंथसाठी मीटर वापरतोय, माससाठी किलोग्रॅम वापरतोय आणि टाइमसाठी सेकंद वापरतोय. टाइमसाठी सेकंद हे कॉन्स्टंट आहे, कुठल्याही सिस्टम मध्ये टाइम सेकंदातच मोजतो. तिसरं CGS. CGS मध्ये काय? लेंथसाठी सेंटीमीटर वापरलंय, माससाठी ग्रॅम वापरलंय आणि टाइमसाठी सेकंद वापरलंय. ओके. तर ह्या कुठल्याही युनिट सिस्टम मध्ये लेंथ, मास, टाइम
एल एम टी हे शब्द लक्षात ठेवा. आपल्याला इथनं पुढचं कुठलीही क्वांटिटी ह्या LMT च्या परिभाषेत मांडायची आहे, तर ते पुढे तुम्हाला फॉर्म्युला वगैरे कळतील.